गुंजाकडे असलेले सर्व कपडे, शूज आणि इतर महागड्या वस्तू आम्ही वापरू लागलो. चेतनने आईला सांगितले होते की माझ्या आणि जयाच्या नात्याचा नीट विचार करा, पण आईने चेतनला सांगितले होते की जया आणि माझे लग्न ती आवडीच्या मुलासोबत करेल. यावरून आई आणि चेतनमध्ये वाद झाला. आई चेतनवर खूप वेळ रागावलेली होती. चेतन तिला जास्त काळ रागावू शकत नाही हे आईला माहीत होते. त्यामुळे चेतूबद्दल तिला काही फरक पडत नव्हता. चेतू रागावला असतानाही आईने आमचे नाते पक्के केले होते. एवढ्या मोठ्या घरात मी जाणार आहे याचा मलाही खूप आनंद झाला. मला वाटायला लागलं होतं की त्या घरात सगळ्या वस्तू आणि सुखसोयी असतील ज्याचा मी एकटीच मालकी नसेल. पण तेव्हा आम्हाला हे माहीत नव्हतं की माझा आणि आईचा हा निर्णय किती चुकीचा सिद्ध होणार होता आणि चेतू आम्हा दोघी बहिणींचे लग्न त्या घरात होऊ द्यायला का नकार देत होता हे मला कळत नव्हते. माझ्या मनात एकच प्रश्न होता की मी ते छोटं घर सोडून मोठ्या घरात जाणार जिथे मी राणीसारखं आयुष्य जगेन. त्यामुळेच या दिवसात माझे तांडव 7व्या आकाशाला भिडू लागले होते. मी कोणालाच मोजले नाही. मी यापूर्वी कामाला हातही लावला नव्हता, पण जेव्हापासून माझे नाते पक्के झाले तेव्हापासून मी कोणत्याही कामाला हातही लावला नव्हता. आई गुंजा वहिनीला धमकावत असे की आम्हा दोघांनाही काम करायला लावू नकोस. या घरात आम्ही काही दिवसच पाहुणे आहोत. पूर्वीही ती घरातील सर्व कामे एकटीच करत असे. जेव्हा आईने तिला तुझ्या नणंदना कोणतेही काम करायला लावू नकोस असे सांगितले, आम्हाला अगदी अंथरुणावर पाण्याचे ग्लास द्यायला सुरुवात केली. मी दिवसभर उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत होते आणि कोणास ठाऊक काय स्वप्न होते. माझी बहीण जया हिचीही अशीच अवस्था होती. माझे नाव ईशा आहे. मी दिल्लीची आहे, जिथे मी माझ्या आई आणि 2 बहिणी आणि भावासह एका छोट्या घरात राहत होतो. माझा भाऊ चेतू माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा होता, तर जया माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. माझे वडील अपघातात वारले. माझा भाऊ त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होता आणि आम्ही दोघी बहिणी शाळेत जात होतो. वडील कामावरून परतत असताना त्यांचा अपघात झाला आणि ते आम्हाला कायमचे सोडून गेले. पप्पा एका कारखान्यात मशीन मेकॅनिक म्हणून काम करत होते. यासोबत ते घरातील काही मशीन्सही दुरुस्त करत असे. त्यांनी घरातील दिवाणखान्यात लोकांची काही इलेक्ट्रिक मशीन ठेवली होती, जी ते आपल्या मोकळ्या वेळेत दुरुस्त करून इतका पैसा मिळवायचा की त्यांना महिन्याचे रेशन सहज मिळत असे. हा माझ्या वडिलांचा व्यवसाय होता. जेव्हा चेतूचे शालेय शिक्षण पूर्ण झाले, पप्पांनीही चेतूला त्याच्यासोबत कामाला लावले आणि त्याला छोटी मशीन दुरुस्त करण्याचे काम दिले. माझा भाऊ सुद्धा खूप हुशार होता आणि खूप लवकर शिकला होता. त्यामुळे कॉलेजमधला अभ्यास पूर्ण झाल्यावर वडील आणि भाऊ दोघेही दिवाणखान्यात व्यस्त राहिले. माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तोपर्यंत त्यांनी चेतूला इतकं शिकवलं होतं की त्यांच्या मृत्यूनंतर चेतू दिवाणखान्यातील मशीन दुरुस्त करू शकत होता. पण माझ्या वडिलांचा कारखान्यातून मिळणारा पगार कमी झाला होता. उदरनिर्वाह करणे थोडे कठीण होत होते. मग चेतू शिकवणीतून मुलांना शिकवू लागला आणि आई सुद्धा घरी शिलाई मशीन घेऊन महिलांना शिवणकाम शिकवू लागली. पप्पांची अनुपस्थिती पूर्ण होऊ शकली नाही, पण कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा लागला, कारण महागाई दिवसेदिवस गगनाला भिडत होती. आई आणि चेतू या दोघांसाठी पैसे कमवणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. त्यामुळे अभ्यासासोबतच चेतूने वडिलांचे कामही शिकून घेतले होते आणि ट्युशनवरून आल्यानंतर तो कामाचा ताबा घेत असे आणि ज्या ठिकाणी तो ट्युशन शिकवायचा तिथून त्याला चांगले पैसे मिळत होते. अर्थात माझा भाऊ एकुलता एक होता, पण असे असूनही आम्हा दोघी बहिणी आमच्या आई वडिलांच्या जास्त लाडक्या होतो. आमची प्रत्येक इच्छा आणि आनंद त्यांनी नेहमीच पूर्ण केला होता. पप्पा निघून गेले, पण त्यांच्या जाण्यानंतर चेतूनेही आमच्या प्रत्येक सुखाची काळजी घेतली. महिना संपला की तो आम्हा दोघी बहिणींसाठी नक्कीच काहीतरी घेऊन येई आणि चेतू आम्हा दोघी बहिणींची खूप काळजी घेतो हे पाहून आईलाही खूप आनंद झाला. त्याला मिळणाऱ्या पगाराच्या निम्मे तो फक्त आम्हा दोघी बहिणींच्या मागण्या पूर्ण करण्यावरच लक्ष घालायचा. एक प्रकारे चेतूने वडिलांच्या जाण्याने पोकळी भरून काढली होती. त्याने आम्हा दोन्ही बहिणींची खूप काळजी घेतली. आमच्या घरची परिस्थिती तशी नाही हे माहीत असूनही आम्ही त्याच्याकडून जे काही मागितले ते तो डोळ्याच्या झटक्यात देत असे. आम्ही आमच्या भावाकडून जे काही मागितले ते आणून देत असे, पण आमच्या आईने आम्हाला कधीच नकार दिला नव्हता. त्यामुळे आम्ही दोघांनीही हा आमचा हक्क मानला. चेतूने जे काही कमावले त्यावर आम्हा बहिणींचाही चेतू इतकाच हक्क होता. आमच्या शाळेची फी आणि इतर खर्च भागवण्यासाठी चेतू रात्रंदिवस मेहनत करतो हे मला माहीत होतं, पण मला चांगलं आठवतंय की आम्हाला त्याचा राग यायचा. जर त्याने आम्हाला आवडलेल्या गोष्टी आणल्या नाहीत तर आम्हाला त्याची पर्वा नव्हती. आमचा भाऊ दिवसभर मेहनत करायचा. आम्हा दोघी बहिणींना आमच्या वडिलांची उणीव भासू नये म्हणून आम्हाला फक्त आमच्या स्वतःच्या सुखाची काळजी होती. आणि आईसुद्धा चेतूला नेहमी सांगायची की त्याला आम्हा दोघांची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आम्हा दोघी बहिणींना आमच्या वडिलांची उणीव भासू नये, कारण तो मोठा भाऊ होता. त्यामुळे वडील गेल्यानंतर त्यानंतर घरच्या सर्व जबाबदाऱ्या त्याच्यावर येऊन पडल्या.
जो तो आपले कर्तव्य समजून पार पाडत होता। आम्हा दोघी बहिणींचे प्रत्येक सुख पूर्ण करणे हे त्याने आपले कर्तव्य मानले। चेतू गुंजाला भेटल्या दिवसापासून आमचे आयुष्य बदलले। माझा भाऊ खूप प्रामाणिक होता। प्रामाणिक असण्याबरोबरच तो खूप मेहनती माणूस होता। ही सवय बहुधा माझ्या वडिलांकडून त्याला मिळाली असावी। पप्पाही त्यांचे काम खूप मेहनतीने आणि झोकून देत असत आणि चेतूलाही ती सवय होती। त्याने या कामाला सुरुवात केली। ते काम ते मोठ्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे करत असत। त्या ठिकाणी तो शिकवत असे। त्याच्यासोबत एक मुलगीही होती। त्याच्याप्रमाणे तीही तिथे शिकवायची आणि एकाच ठिकाणी काम करत असल्याने दोघेही बोलू लागले। दोघेही मोकळ्या वेळेत एकमेकांसोबत बसायचे, जेवायचे आणि गप्पा मारायचे। त्यांच्या मैत्रीचे लवकरच प्रेमात रूपांतर झाले आणि गुंजाने हे प्रेम सर्वप्रथम चेतूकडे व्यक्त केले। तिला चेतूचा प्रामाणिकपणा आणि मेहनत खूप आवडली। त्यामुळे गुंजाने थेट चेतूला लग्नासाठी प्रपोज केले। गुंजाला 2 भाऊ असून त्यांचा स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय होता आणि त्यांचे आई वडील दोघेही वारले होते। गुंजा ही तिच्या 2 भावांची एकुलती एक बहीण होती। तिने तिचे शिक्षण पूर्ण केले होते। ती फावल्या वेळात शिकवणी शिकवायची, तर तिच्या भावांचा व्यवसाय चांगला चालला होता। ट्युशन शिकवणे ही गुंजाची स्वतःची आवड होती। आईला गुंजाचे नाते खूप आवडले, कारण तिच्या भावांचा व्यवसाय चांगला होता। त्यामुळे आईला वाटले की गुंजा सुद्धा चांगली हुंडा आणेल। आमच्या घरची परिस्थिती काय आहे हे माहीत असलेल्या गुंजाला तरीही चेतूशी लग्न करायचं होतं। मग आईचा आक्षेप कसा असेल? उलट एवढ्या श्रीमंत घराण्यातून मुलगी मिळणार आहे याचा तिला खूप आनंद झाला। म्हणूनच तिने गुंजाच्या नात्याला पटकन हो म्हटलं। चेतूसोबत गुंजाचे लग्न तिच्या पसंतीचे होते, त्यामुळे आईची ती अट सहज पूर्ण होऊ शकली। तिला काय हवे होते किंबहुना तिने चेतूला हेच सांगितले होते। नातेसंबंध फायनल करण्यापूर्वी तिला गुंजाला भेटायचे आहे, जेणेकरून ती तिला घरच्या परिस्थितीबद्दल सांगू शकेल आणि चेतूला काय आक्षेप असेल। गुंजाला घरी यावं लागलं की आई तिला भेटून घरची परिस्थिती सांगायची हे तिला माहीत होतं। त्यामुळे चेतू गुंजाला भेटायला घरी घेऊन आला होता। मोठे डोळे असलेली ती एक सुंदर उंच मुलगी होती। तिच्या कपड्यांवरून स्पष्ट दिसत होतं की ती एका चांगल्या घरातील मुलगी आहे। आई आणि आम्ही दोघी बहिणी तिच्या सौंदर्याकडे बघतच राहिलो। तिला आमची वहिनी बनवायची आमची पूर्ण तयारी होती। आईलाही हे माहीत होतं की गुंजा आमच्या घरी आली तर तिला किती सोपं होईल। दिवसभर महिलांचे कपडे शिवून आपल्या भावाला मदत करणाऱ्या आईला आता या जुन्या शिवण यंत्रणातून सुटका होईल आणि घर खर्च भागवण्यासाठी एवढी मेहनत करावी लागणार नाही असे वाटले। त्यामुळेच तिने गुंजाला स्पष्टपणे सांगितले की जर तिला चेतूशी लग्न करायचे असेल तर तिला तिच्या आईच्या काही अटी मान्य कराव्या लागतील। त्या गरीब मुलीचे बहुधा चेतूवर खूप प्रेम होते, म्हणूनच ती तिच्या आईच्या सर्व अटी मान्य करायला तयार होती। आईने गुंजाच्या खूप विनवण्या केल्या होत्या। तिने गुंजाच्या हातात एक लांबलचक यादी दिली होती, ज्यात घरातील फर्निचर, यंत्रसामग्री आणि इतर अनेक आवश्यक गोष्टींचा समावेश होता। काही न बोलता गुंजाने आईच्या हातातून यादी हिसकावून घेतली आणि आनंदाने निघून गेली। ती निघून जाताच आईने आम्हा दोघांना आनंदाने मिठी मारली आणि म्हणाली, गुंजा जगण्याची लॉटरी आहे। बघा, ती आमच्या घरी आल्यावर आमच्या घरीची परिस्थिती पूर्णपणे बदलून जाईल। आईचे म्हणणे ऐकून आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला, कारण आम्हीही खूप कठीण प्रसंग पाहिले होते। सर्व काही काळजीपूर्वक वापरले, कारण घरची परिस्थिती अशी नव्हती की आम्ही आमचे सर्व छंद पूर्ण करू शकू। तर गुंजा आल्यानंतर आम्ही आमचे सर्व छंद अगदी सहज पूर्ण करू शकलो, कारण त्या सर्व गोष्टी गुंजाला दिल्या होत्या। गुंजा आणि चेतूचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले। सगळा खर्च गुंजाच्या भावाने उचलला, कारण आमच्या घरची परिस्थिती अशी नव्हती की आम्ही लग्नासाठी इतके पैसे खर्च करू शकू। चेतूने त्याच्या लग्नात सगळे पैसे खर्च केले असते तर आम्हा दोघी बहिणींच्या गरजा कशा भागणार होत्या। त्यामुळे लग्नाचा सर्व खर्च गुंजाच्या 2 भावांनी केला। चेतूने गुंजाच्या दोन्ही भावांना खूप मनाई केली होती की त्यांनी एवढा खर्च करू नये, पण माझी आई प्रत्येक संधीवर चेतूला गप्पा बसवायची आणि ती त्यांची एकुलती एक बहीण आहे। जर त्याने आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण केली नाही तर कोणाची इच्छा पूर्ण करणार। त्यामुळे गुंजाच्या भावांना काही हरकत नव्हती। उलट त्यांनी गुंजाला जगातल्या सर्व गोष्टी आमच्या घरी पाठवल्या। गुंजाचे सामान आमच्या घरी आले तेव्हा आम्हाला अश्रू अनावर झाले। तिने हुंडा म्हणून जेवढे सामान सोबत आणले होते तेवढी जागाही आमच्या घरात नव्हती। आमचं घर छोटं होतं, त्यात वहिनीने आणलेला सगळा हुंडा जमत नव्हता। गरज असेल तेव्हा वापरता यावा म्हणून आईने वहिनीच्या वस्तू स्टोअर रूममध्ये ठेवल्या। वहिनी सुद्धा आईला काही बोलली नाही, कारण तिलाही माहीत होते त्या गोष्टींसाठी आमचे घर खूपच लहान होते। ती स्वतः खूप मोठ्या घरातून आली होती, पण चेतूच्या प्रेमापोटी ती आमच्या छोट्या घरात राहायला तयार झाली। जया आणि मी वहिनीच्या गोष्टी खूप आवडीने बघायचो। गुंजा आल्यानंतर आमच्या घरची परिस्थिती अचानक बदलू लागली। आमचे एक छोटेसे घर होते, त्यात जगणे फार कठीण होते। त्यामुळे आमची सर्व कामे आम्ही स्वतः करायचो। गुंजा आल्यापासून आईने तिला माझ्या आणि जयासोबत कामात सामावून घेतले होते। ती बिचारी मुलगी सकाळी उठायची आणि आमच्यासोबत घर स्वच्छ करायची। त्यानंतर ती स्वयंपाकघरात उभी राहून अन्न शिजवायची। तिने आईला कधीच
कशासाठीही नकार दिला नव्हता। खरं तर ती त्या घराला आपलं घर मानू लागली होती, पण आईला हे अजिबात सहन होत नव्हतं। म्हणून आईने गुंजाच्या खांद्यावर जास्त काम टाकलं होतं आणि आम्ही दोघी बहिणी त्या वहिनीसोबत ऐश करू लागलो। लग्न होऊन काही महिने उलटले होते। कधी कधी आम्ही तिला तिच्या कामात मदत करायचो, नाहीतर घरातील बरीचशी कामे गुंजाला सांभाळावी लागायची। काम करताना ती आनंदी असल्यासारखी वाटत होती। चेतू आम्हा बहिणींना किंवा आईला कधीच काही बोलला नाही की आम्ही त्याच्या बायकोला जास्त काम का करायला लावतो। गुंजालाच काही अडचण नव्हती तेव्हा चेतूला बोलायची गरज नव्हती। सुरुवातीला आम्ही गुंजाला तिच्या घरच्या कामात मदत करायचो, पण जसा वेळ निघून गेला तसतसा आम्ही तिच्यावर घरच्या सगळ्या कामाचा भार टाकला। आम्ही स्वतः आमच्या कामात व्यस्त झालो। आम्हा दोघा बहिणींना सुरुवातीपासूनच वेशभूषा करायची खूप आवड होती। ती एकीकडून गुंजा आल्याने पूर्ण झाली। आमच्या घरातील सर्वात मोठी खोली चेतू आणि गुंजाची होती। गुंजाचे सामान घरातील इतर छोट्या खोलीत पूर्णपणे बसवता येत नसल्यामुळे आईने घरातील सर्वात मोठी खोली त्यांना दिली होती। आमचा कॉलेजचा अभ्यास सुरू झाला होता। कॉलेजमधून परत आल्यावर गुंजा आमच्यासाठी जेवण बनवत असे। नंतर आम्ही गुंजाच्या खोलीत झोपायला जायचो, कारण संपूर्ण घरात फक्त तिच्या खोलीत एसी होता आणि आम्ही दोघी बहिणी उन्हात दमून बाहेर पडायचो। त्यामुळे उष्मा खराब असल्याने आम्ही गुंजाच्या खोलीत झोपायचो, तर गुंजा किचनमध्ये उभी राहून सर्वांचे जेवण बनवत असे। एके दिवशी आईने गुंजाला जवळ बोलावले आणि म्हणाली, बेटा, ईशा आणि जया तुझ्या खोलीत जाणे मला आवडत नाही। खरं तर खूप गरम आहे आणि त्यांना अभ्यास देखील करावा लागतो, म्हणूनच ती तुमच्या खोलीत झोपते। आईचे बोलणे ऐकून गुंजा म्हणाली, काही हरकत नाही, दोघीही माझ्या बहिणीसारख्या आहेत। त्यांनी माझ्या खोलीत थोडा वेळ विश्रांती घेतली तर माझी काही हरकत असेल। मग आई म्हणू लागली की तुझी हरकत असेल, पण मला ते आवडत नाही। ती तुझी आणि चेतूची खोली आहे, तर जया आणि ईशा तुमच्या खोलीत का राहतील? तू असे कर, त्यांच्या दोन्ही खोल्यांमध्ये एसी लाव, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या खोलीत आरामात राहता येईल। आईचे म्हणणे ऐकून गुंजाला काही हरकत नव्हती। खरे तर तिने आनंदाने आमची विनंती मान्य केली आणि दुसऱ्या दिवशी तिने आपल्या भावांना आमच्या खोलीत एसी लावायला सांगितले। मग आम्ही दोघेही दिवसभर आमच्या खोलीत राहिलो। कॉलेजमधून परत आल्यावर जेवण घेऊन थेट आमच्या खोलीत जायचो। जेवण झाल्यावर गुंजा स्वतः येऊन आमच्या खोलीतून रिकामी भांडी घेऊन जायची। कधी कधी आम्हाला एक मोलकरीण फुकट मिळाल्यासारखं वाटायचं, जी घरची सगळी कामं करण्यासोबतच आमच्या गरजा आणि मागण्याही पूर्ण करत असे। ही तर सुरुवात होती। त्यानंतर आम्ही गुंजाकडून आम्हाला आवडेल ती वस्तू घ्यायचो आणि ती आनंदाने आम्हाला द्यायची। तिने आम्हाला कधीही नकार दिला नाही। रोज तिच्या महागड्या वस्तू वापरू लागलो। तिने चेतूला कधीच काही सांगितले नाही आणि चेतूनेही आम्हाला काही सांगितले नाही, कारण सुरुवातीपासूनच आम्हा दोघी बहिणींच्या प्रत्येक गोष्टींशी तो आनंदाने सहमत असायचा। मग त्याला काय हरकत असू शकते? आता त्याची बायकोही आमची जशी काळजी घेत होती तशीच काळजी घेत होती। आम्हाला जे काही हवे होते आम्ही चेतूकडे काही मागितले नाही। आमच्या मागण्या बहिणीकडून पूर्ण करून घ्यायचो। ती गरीब मुलगी दिवसभर काम करून थकून जायची, त्यानंतर तिने आम्हाला कधीही नकार दिला नाही। उलट ती आम्हा बहिणींना आणि आमच्या आईला खुश करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असे। पण आमची अंतकरणे भरली नाहीत, कारण तिच्या भावांकडे खूप संपत्ती होती। त्यातील काही भाग ते बहिणीला देऊ शकले असते आणि जर त्यांनी काही पैसे आमच्यासाठी खर्च केले तर त्यात गैर काय? शेवटी ती आमच्या कुटुंबातील एक सदस्य होती। तिच्या पैशावर आमचाही हक्क होता। आम्ही तिला आमचा जिवंत भाऊ दिला होता, ज्याच्या बदल्यात ती आम्हाला काही पैसे देऊ शकते, ज्याद्वारे आम्ही आमच्या छोट्या छोट्या गरजा आणि इच्छा पूर्ण करू शकतो। एके दिवशी चेतूने शिक्षण पूर्ण केल्यावर आईने गुंजाला स्वतःकडे बोलावले। ती म्हणाली, आता चेतूने त्याचे शिक्षण पूर्ण केले आहे। गुंजाने चेतूबद्दल तिच्या भावांशी बोलायचे आहे, जेणेकरून त्याने माझ्या मुलालाही त्याच्या कपड्याच्या व्यवसायात काम द्यावे। शेवटी चेतू हा त्यांचा एकुलता एक जिजू होता आणि त्याने त्यांच्या एकुलते एक जिजूला मदत करणार नाही तर तो कोणाला मदत करणार? चेतूला कुठेही चांगली नोकरी मिळू शकते हे आईला माहीत होते आणि तिथून त्याला एवढा पगार मिळू शकत नव्हता ज्यावर आम्हा दोघा बहिणी धिंगाणा घालू शकतो। त्यामुळे चेतूला त्याच्या कपड्यांच्या व्यवसायात लावण्याऐवजी आईने थेट गुंजाशी चर्चा केली होती। तिच्या भावांशी चेतूच्या नोकरीबद्दल बोलले पाहिजे, त्याऐवजी त्यांनी त्याला त्याच्या व्यवसायात सामील करून घ्यावे। आधी गुंजा माझ्या आईसमोर संकोचली। कदाचित तिला तिच्या भावांशी बोलताना विचित्र वाटत असेल, पण ती आईला नकार देऊ शकली नव्हती, म्हणून तिने माझ्या आईसमोर हो म्हटलं। चेतूबद्दल ती तिच्या भावांशी नक्कीच बोलेल। गुंजाशी काही दिवस बोलून झाल्यावर आईने गुंजाला तिच्याकडे बोलावून पुन्हा विचारायला सुरुवात केली, ती चेतूबद्दल तिच्या भावाशी का बोलली नाही? आधी गुंजाने दूर पाहिले, मग ती म्हणाली की तिला संधीही मिळाली नाही। जेव्हा आई गुंजावर रागावू लागली तेव्हा तिने त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली की चेतू हा तिचा नवरा आहे, तिला तिच्या नवऱ्यासाठी बोलण्याची संधी नाही। बाहेर उन्हात दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या नवऱ्याची तिला जाणीवच नव्हती का? तिच्या नवऱ्यानेही चांगल्या ठिकाणी नोकरी करावी असे तिला वाटत नव्हते का? आईने गुंजाला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या। गुंजाच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती आईसमोर काहीच बोलली नाही।
जेव्हा आई तिला खूप गोष्टी सांगू लागली तेव्हा गुंजा सांगू लागली की ती नक्कीच तिच्या भावाशी चेतूबद्दल बोलेल. आईनेही गुंजाला कडक धमकी दिली होती. तिने त्याच्या भावाशी केवळ बोलून चालणार नाही तर त्याला त्याच्या बिझनेस पार्टनरमध्ये सामील करून घेण्याची आणि त्याच्या भावांना पटवून द्यायला हवी. चेतूला देखील तुमच्या व्यवसायात समाविष्ट करा. आईचे म्हणणे ऐकून गुंजा तिच्या खोलीत गेली होती. मला वाटले की गुंजाच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. शेवटी अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे ती अशी रडायला लागली. शेवटी आई तिच्याशी फक्त चेतूच्या कामाबद्दल बोलली होती. ती गोष्ट ऐकून गुंजा रडू लागली असेल. त्यापेक्षा चेतू आमचा भाऊ होता तर तिचाही नवरा आहे. तिनेही नवऱ्याचा विचार करायला हवा होता. त्याला भावासोबत व्यवसाय का करायला द्यायचा नव्हता हे मला अजिबात समजले नाही. आई गुंजाला तिच्या भावांशी चेतूबद्दल बोलण्याची आठवण करून देत राहिली. बरीच वर्ष उलटून गेली तरी गुंजा तिच्या भावांशी बोलली नाही. तेव्हा आईने गुंजाला स्पष्ट शब्दात सांगितले की जर तिच्या भावाने चेतूला त्याच्या व्यवसायात समाविष्ट केले नाही तर आई गुंजाला चेतूच्या आयुष्यातून काढून टाकेल. ती तिचा मुलगाच होता. तो त्याच्या आईचे का ऐकणार नाही. आईचे बोलणे ऐकून गुंजा रडू लागली आणि म्हणाली की तिने असे अजिबात करू नये. यावेळी ती तिच्या भावांशी चेतूबद्दल बोलेल. आईच्या धमक्याने गुंजावर परिणाम झाल्याचे चेतूला समजले. आता गुंजाला त्याच्या भावांशी बोलावे लागेल आणि असेच झाले. काही दिवसांनी गुंजा आली आणि माझ्या आईला कळवले की तिच्या भावाने चेतूला त्यांच्या व्यवसायात सामील केले आहे. आता तो गुंजा यांच्या भावासोबत त्यांच्या मोठ्या कपड्यांच्या दुकानात भागीदारी म्हणून काम करेल. जेव्हा चेतू गुंजाच्या भावासोबत व्यवसाय करू लागला चेतूचा पगार खूप जास्त असल्यामुळे आमच्या घरची परिस्थिती झपाट्याने बदलू लागली. पहिल्या पगारातून त्याने कार खरेदी केली होती. पण आता अडचण होती गाडी कुठे ठेवायची. कारण आमचं घर अगदी छोटं होतं. त्यामुळे चेतूने हप्त्यावर मोठं घर घेतलं होतं. आम्ही राहत होतो ते घर विकले गेले जेणेकरून नवीन घराचा हप्ता लवकरात लवकर पूर्ण करता येईल. पण जेव्हापासून चेतूने गुंजाच्या भावासोबत व्यवसाय करायला सुरुवात केली होती तेव्हापासून ती गप्प बसू लागली होती. ती आधी खूप कमी बोलायची पण चेतूचा जॉब जॉईन झाल्यापासून ती जास्तच गप्प झाली होती. पण यातून आम्हाला काय म्हणायचे होते. आम्ही आनंदी होतो. आमच्या भावाला इतकी चांगली नोकरी मिळाली होती आणि जेव्हा कधी गुंजाचा भाऊ आमच्या घरी यायचा तेव्हा तोही खूप छान भेटवस्तू घेऊन आम्हाला भेटायला यायचा. काही चुकीचे वाटले नाही पण गुंजाला काही अज्ञात कारणास्तव तिच्या भावांची खूप भीती वाटत होती. आम्हाला हे विचित्र वाटले की ती आपल्याच भावांना घाबरत होती. परंतु आम्ही गुंजाला कधीही विचारले नाही तिने हे का केले. गुंजाचा भाऊ जेव्हा कधी आमच्या घरी यायचा तेव्हा तो बहिणीसाठी खूप महागड्या भेटवस्तू घेऊन यायचा ज्यामुळे आमची नजर आमच्यावर राहायची आणि आम्हाला या गोष्टी मिळाव्यात अशी आमची इच्छा असायची. गुंजाला आमच्या डोळ्याचा अर्थ चांगला ठाऊक होता म्हणून आम्ही जेव्हाही तिच्याकडे बघायचो तेव्हा ती आम्हाला स्वतःच द्यायची. आई पुन्हा गुंजासोबत खूप छान राहू लागली कारण गुंजाने आम्हा दोघी बहिणींच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. भावासोबत चेतूला नोकरी लावली. तिथे तिला खूप पगार मिळाला. त्याला दर महिन्याला बोनसही मिळत असे. एके दिवशी चेतू आईकडे आला आणि म्हणाला की तो गुंजाच्या भावांसोबत काम करणार नाही तर स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करेल किंवा कुठल्या तरी कंपनीत काम करेल. हे ऐकून आई अचानक चिडली आणि म्हणू लागली शेवटी गुंजाच्या भावांसोबत व्यवसाय करण्यात त्याला काय अडचण आहे. मात्र चेतूने आईला टाळले. ते आवडत नसल्याचे सांगितले. पत्नीच्या भावांसोबत व्यवसाय करून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. मग आईला समजले की तो तिच्याशी जे काही बोलत आहे ते गुंजाने शिकवलेले आहे. तेव्हा आईने गुंजाला जवळ बोलावले आणि तिला विचारले की पतीने भावांसोबत काम करावे असे का वाटत नाही. पण गुंजा गप्प बसली. ती तिच्या आईसमोर काहीच बोलली नाही आणि चेतू पुन्हा गुंजाच्या भावासोबत काम करू इच्छित नाही असे सांगत राहिला. आई असा मूर्खपणा कसा करू शकते. तिच्या घरात जी काही संपत्ती आणि वस्तू येत होत्या ते सर्व ती अचानक अशा प्रकारे गमावून बसेल. त्यामुळे गुंजाच्या भावांसोबतच व्यवसाय कर असे तिने चेतूला स्पष्टपणे सांगितले होते. तिला गुंजाच्या भावासोबत काम करायचे नसेल तर त्याने बायकोला घेऊन दुसरीकडे जावे आणि चेतूला हे अजिबात नको होते की त्याने आपल्या 2 बहिणी आणि वृद्ध आईला सोडून आपल्या पत्नीसोबत वेगळे व्हावे. कारण त्याला हे देखील माहीत होते की आपण तिघींशिवाय दुसरा कोणताच आधार नाही. म्हणून त्याने देखील शांतपणे आपल्या आईची विनंती मान्य केली. पण चेतूने आम्हा दोघी बहिणींना गुंजाला कोणतीही विनंती करू नका असे सांगितले होते. आपल्याला काही हवे असल्यास आपण आपल्या भावाला विचारावे. त्याने आम्हाला यापासूनही मनाई केली होती. गुंजाच्या भावाने आणलेल्या वस्तूंचा वापरही करू नये. तो आम्हाला हे का सांगत होता तर आम्हा दोघी बहिणींना माहीत होते की गुंजाचे भाऊ तिच्यासाठी हव्या त्या वस्तू आणायचे. गुंजा त्या वस्तू कधीच वापरत नसे. त्या घराच्या एका कोपऱ्यात पडून राहिल्या. त्या बिघडण्यापेक्षा या वस्तूचा वापरणे चांगले. म्हणून आम्ही गुंजा त्या सर्व गोष्टी बेधडकपणे घ्यायचो आणि गुंजा सुद्धा स्वतः आम्हाला त्या गोष्टी आनंदाने देत असे. मग चेतू आम्हाला नाकारत का होता. ती वस्तू आपण
वापरू नये. चेतूच्या बोलण्याने आम्हाला खूप आश्चर्य वाटले. मग आम्हाला पहिल्यांदाच वाटू लागलं आमचा भाऊ बदलला होता, कारण तो आता जुना भाऊ राहिला नाही, जो आमच्या प्रत्येक गरजा आणि प्रत्येक गरजेची काळजी घेत असे. आता तो आम्हाला नकार देत होता. त्याच्या बायकोच्या गोष्टी आम्ही वापरू नयेत याआधी त्यांचा कधीच आक्षेप नव्हता, पण मग अचानक गुंजाच्या भावांनी आणलेल्या वस्तू वापरायला मनाई का केली हा प्रश्न सतत माझ्या मनात घोळत राहायचा. गुंजाचे 2 भाऊ देखणे होते, पण तरीही त्यांनी लग्न केले नाही. हा प्रश्न आईच्या मनात कुठून आला कुणास ठाऊक. मग एके दिवशी गुंजाला न सांगता आईने तिच्या दोन्ही भावांना घरी बोलावले. दोघेही माझ्या आईला नेहमी खूप आनंदाने भेटायचे आणि तिचा खूप आदर करायचे. आईलाही दोघांवर गुंजापेक्षा जास्त प्रेम होते, कारण आईला माहीत होते आमच्या घरात जी काही संपत्ती येत होती ती या दोघांमुळेच येत होती. त्यामुळे दोघांनी अद्याप लग्न का केले नाही असा प्रश्न आईने गुंजाच्या दोन्ही भावांना विचारला होता. आईने जे सांगितले ते ऐकून दोघांनाही थोडी लाज वाटली आणि ते म्हणाले की आजपर्यंत त्यांना एकही मुलगी सापडलेली नाही जिच्याशी लग्न करून त्यांचे आयुष्य सुरू करू शकतील. तेव्हा आईने त्या 2 मुलांचे लक्ष आमच्याकडे वेधले आणि म्हणाली, मी माझ्या दोन्ही मुलींसाठी नाते शोधत आहे आणि तुम्हा दोघांपेक्षा चांगले कोण आहे? तुम्हा सर्वांना माहीत आहे की आम्ही गुंजाला खुश ठेवले आहे. चेतू तिची किती काळजी घेतो. मला तुम्हा दोघांना माझा जावई बनवायचा असेल तर मग तुम्हा दोघांचा काही आक्षेप असेल का? आईचे बोलणे ऐकून जया आणि माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटले, कारण आम्हा दोघी बहिणींना गुंजाचे भाऊ आवडत होते. त्यांची राहणी, त्यांचे घर, आम्ही दोघी बहिणींना गुंजाच्या 2 भावांची जीवनशैली खूप आवडली. त्यांचे घर आम्हाला आमचे घर करायचे होते. आई आमच्या मनातलं बोलली. आईचे म्हणणे ऐकून गुंजाचे 2 भाऊ हसले आणि म्हणाले की त्यांना लग्न करायचे आहे, पण हे नाते त्यांच्या आजूबाजूला योग्य आहे हे माहीत नव्हते. असे असतानाही त्याने आईकडे थोडा वेळ मागितला होता. आईला काय हरकत असू शकते? आईने आनंदाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. ती म्हणाली, तुम्ही दोघे जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. जेव्हा गुंजाला कळले की तेव्हा तिनेही पहिल्यांदा तिच्याच भावांचे नाते उघडकीस आणले. गुंजाचे बोलणे ऐकून आई विचारू लागली, तू अधिक विचार का केला नाहीस? तिला हे देखील माहीत होते की मी माझ्या मुलींसाठी अनेक वर्षापासून नाते शोधत होते, तर मला चांगले माहीत होते की त्या दिवसापासून आईने आमच्या नात्याला कधीही बोलले नव्हते. तिला बहुधा गुंजांचा अपमान करायचा होता आणि त्या दिवशी गुंजाने माझ्या आणि जयाला तिचे भाऊ विभू आणि अवी यांच्यातील संबंध उघड केले. तेव्हा आईने गुंजाला गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि म्हणाली, मी तुझ्या दोन्ही भावांशी बोलले आहे माझ्या मुलींबद्दल. आता मला माहीत आहे की या दोघांनाही माझ्या मुलींशी लग्न करायला हरकत नाही, कारण मी माझ्या मुलींना खूप चांगले वाढवले आहे. गुंजाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. तिला काय म्हणायचे आहे हे तिला कळत नव्हते, पण ती तिचे ऐकण्याआधीच आईने तिला सांगितले होते की आईने आपले आणि तिच्या भावाचे नाते आधीच निश्चित केले आहे. गुंजाजवळ असलेले सर्व कपडे, शूज आणि महागड्या वस्तू आम्ही वापरू लागलो. चेतूने आईला सांगितले होते की माझ्या आणि जयाच्या नात्याचा तिने नीट विचार करावा, पण आईने चेतूला सांगितले होते की जया आणि माझे लग्न झाले तर ते फक्त विभू आणि अविशीच होईल. यावरून आई आणि चेतूमध्ये खूप वादावादी झाली. आई चेतूवर खूप रागावली होती. चेतू तिला जास्त वेळ रागावू शकत नाही हे आईला माहीत होते, त्यामुळे याने तिला काही फरक पडत नव्हता. चेतू रागावल्यानंतरही हे नाते फायनल झाले. मला पण खूप आनंद झाला. मी एवढ्या मोठ्या घरात जाणार होते. मी विचार करू लागले की या घरात अशा सर्व गोष्टी असतील जे फक्त आम्हा दोघी बहिणींचे रहस्य असेल. पण त्यावेळी आम्हाला माहीत नव्हते की माझ्या आईचा आणि माझा निर्णय किती चुकीचा होणार होता आणि चेतू आम्हाला विभू आणि अवी यांच्याशी लग्न करण्यास वारंवार का नकार देत होता हे मला माहीत नव्हते. माझ्या मनात एकच गोष्ट होती की मी ते एक छोटं घर सोडून मोठ्या घरात जाईन, जिथे मी राणीसारखं आयुष्य जगेन. त्यामुळेच त्या दिवसात माझी उंची 7व्या आभाळाला भिडायला लागली होती. मी माझ्या यादीत कोणाचाही समावेश केला नाही. पूर्वी देखील कोणीही काम करत नसे, पण जेव्हापासून माझे नाते पक्के झाले तेव्हापासून मी कोणतेही काम सुरू केले नव्हते. आई गुंजाला घाबरवायची, आम्हा दोघांनाही कोणतेही काम करायला लावू नका. या घरात आम्ही काही दिवस पाहुणे होतो. बिचारी मुकी मुलगी काय करणार? पूर्वीसुद्धा घरची सर्व कामे मी एकटीच करायचे आणि जेव्हा आईने आम्हाला बहिणींना कोणतेही काम करायला लावू नकोस असे सांगितले तेव्हा तिने आम्हाला अंथरुणावर पाण्याचे ग्लास द्यायला सुरुवात केली. दिवसभर उघड्या डोळ्यांनी अनेक स्वप्ने पाहायची. जयाचीही अशीच अवस्था झाली होती, पण जसजसा आमच्या लग्नाचा दिवस जवळ येत होता तसतसे गुंजाचे वागणेही विचित्र होत होते. आम्हाला फक्त आमचा आनंद प्रिय होता. गुंजा इतकी गप्प का झाली हे आम्हाला कळत नव्हते. शेवटी तो दिवस आला जेव्हा जया आणि मी वेगळे झालो आणि त्या मोठ्या बंगल्यात आलो ज्याची आम्ही अनेक वर्ष वाट पाहत होतो. मला खूप आनंद झाला. त्या दिवशी मला स्वतःला हवेत उडताना जाणवले, पण आता मी माझ्या खोलीत येताच त्याने मला हाताने पकडले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तो दारूच्या नशेत होता. मी येताच तो माझ्यावर तुटून पडला. त्याने मला प्राण्यासारखे वागवले. त्याने माझ्या मनावर आणखी एक खुलासा केला ज्यामुळे मला चक्कर आली आणि मी रात्रभर रडत राहिले. दारूच्या नशेत तो माझ्यावर विविध प्रकारे हल्ला करत राहिला आणि मी लग्न केल्याचे सांगून
ती मला सोडून गेली. ती गेल्यावर माझ्या भावाचे आणि माझे किती स्त्रियांशी प्रेम संबंध होते हे मला माहीत नाही. त्यांनी सांगितले की ते दोघे मिळून त्यांच्या दुकानात फक्त मुली ठेवायचे आणि त्या मुलींना त्याने जे करायचे ते करायला लावायचे. अनेक मुली बळजबरीने हे करत असत. बाकीच्या मुली पळून जायच्या. प्रत्यक्षात त्यांच्याकडे पैशाची कमतरता होती. आई वडील नसल्यामुळे त्यांच्या सवयी खूप वाईट होत्या. त्याच्या बहिणीशिवाय इतर कोणत्याही मुलीबद्दल त्याचा चांगला हेतू नव्हता. गुंजा पहिल्यांदा तिच्या लग्नाबद्दल तिच्या भावाशी बोलली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. या 2 भावांना आपल्या बहिणीचे लग्न एका श्रीमंत माणसाशी करायचे होते. त्याच्या बहिणीने चेतूला पसंती दिली होती. चेतूला 2 बहिणी असल्याचे पाहून दोघांचेही मनसुबे उधळले. तो म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुझे लग्न चेतूशी करू. त्याऐवजी तुझ्या घरात 2 मुली आहेत, त्या आम्हाला हव्या आहेत. म्हणूनच तो इतकं गिफ्ट आणि हुंडा द्यायचा की आम्ही दोघं या घरात येऊन आरामात राहायचो. त्यांची इच्छा पूर्ण करा आणि कोणाचीही तक्रार करू नका आणि त्यांच्या दुकानाचे कामही सांभाळा. त्यांच्या घरातील कामाचीही काळजी घ्या. आणि जेव्हा चेतूला हे कळले तेव्हा तो गुंजावर रागवला. पण जेव्हा गुंजाने त्याला त्याच्या आईबद्दल सर्व काही सांगितले की तुझी आई आहे जी मला माझ्या भावाच्या दारात जाण्यास भाग पाडते, अन्यथा मला जावे लागेल. माझ्या भावांच्या दारात मला त्यांचे चेहरेही बघायचे नव्हते, कारण मला त्या दोघांच्या सवयी अजिबात आवडत नाहीत. जेव्हा तो कोणत्याही महिलेचा आदर करत नाही आणि माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले आहे तेव्हा त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. त्यानंतर चेतू वारंवार त्याच्या दुकानात काम करण्यास नकार देत होता, कारण त्याला त्याच्या सवयी चांगल्या प्रकारे माहीत होती. चेतू आता चांगलाच अडकला होता. दुसरीकडे तो त्याच्या आई आणि बहिणीच्या लालसेने जगत असल्याचे सांगण्यात आले. भावाच्या नजरेत गुंजा पडली होती. चेतूने या सर्व गोष्टी आईला सांगितल्या असत्या तर तिने गुंजाला कोणत्याही परिस्थितीत इथे राहू दिले नसते. दरम्यान गुंजाच्या भावामुळे चेतूचेही काही नुकसान झाले असते आणि दोघांनाही वेगळे व्हावे लागले असते. आणि चेतूला आपल्या पत्नीपासून वेगळे व्हायचे नव्हते, कारण त्याचे तिच्यावर खूप प्रेम होते. हे सर्व देवावर सोडून चेतू पूर्णपणे शांत झाला. माझी आई आणि 2 बहिणी यात कुठेतरी गुंतल्या आहेत असं चेतूला वाटलं. आम्हा 2 बहिणींना आमच्या कर्माचे फळ स्वतः भोगावे लागले. मित्रांनो, तुम्हीच सांगा, यात माझा आणि गुंजाचा काय दोष? मग मला त्या दोघांना खूप वाचवायचे होते आणि गुंजाला माझ्यापेक्षा जास्त वाचवायचे होते. बहिणींची हाव त्यांना इथपर्यंत घेऊन गेली होती. आता आम्ही दोघे काही करू शकत नाही. आता जेव्हा जेव्हा मी माझ्या 2 बहिणींना भेटतो तेव्हा मला खूप वाईट वाटते, कारण त्या दोघींची अवस्था खूप वाईट आहे. ना घरी सांगण्यालायक ना बाहेर दाखवायला. आता माझ्या 2 बहिणींनाही समजले आहे. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. विचार न करता त्यांनी स्वतःच्या बहिणीला इतका त्रास दिला की त्यांना आयुष्यभर शिक्षा भोगावी लागेल. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.